नमस्कार. पुण्यासह राज्यातील हवामान आज आणि उद्या दोन टोकाचे मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आज दिवसभर उन्हाच्या तडाख्यासह विदर्भात उष्णतेची लाट असेल, तर उद्या राज्यातील बहुतेक भागात गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. पुणे जिल्ह्यात या काळात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र जणू तापलेला आहे. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री प्रचंड उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रविवारपासून यातून काहीशी सुटका मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूर्व विदर्भापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरियन भागांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या आकाश ढगाळ होत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळा आणि उकाडा कायम आहे. रात्री उष्ण ठरत असून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. हवामान विभागाने विदर्भात देखील 3 जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा दिलाय. तर आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राज्याच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर राज्यातील इतर भागात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील तापमान 42 अंशाच्या पुढे गेलेले आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झालेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भात आज तापमान वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भात आज उष्णतेची लाट तर उद्यापासून 2 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आलाय.